आदरणीय कामगार बंधूंनो आणि उपस्थित असलेले सर्व आमचे शहर प्रमुख अजित भाऊ कुलकर्णी, आमचे आदिनाथ शिंदेजी, कांबळेजी आणि त्याचबरोबर तुमची संपूर्ण टीम, आज आपण माझ्या मते दीड महिन्यानंतर इथे सभा घेतली, बरोबर आहे? महिनाभर झाला आपण ते छत्रपती संभाजी महाराजच्या आपण आंदोलनाला गेलो तिकडे. मी पण आजारी पडलो होतो. बरे लोक आजारी पडले म्हणून मला समजलं. मी शिंदे साहेबांना वारंवार विचारत होतो की कामगारांची तब्येत वगैरे कशी आहे, झालंय काय ते आजार आहे, म्हणजे सर्दी खोकला ताप हे एवढं झाला की संपायला तयार नव्हता. तरी सुद्धा काय आहे, आजारी असलो तरी अजित भाऊ येतात, ते काय मला सांगून का चला गाडीत बसा, परत आजार वाढवतात. आणि मला सुद्धा असं आहे की खालीद भाई असेल, अजित भाऊ असेल, दत्ता भाऊ असेल, एकदा मला सांगितले तर मला नाही म्हणायची सवय नाही. कारण का आपण रात्रंदिवस लोकांसाठी काम करतो, आपणही बघितलेलं आहे. आणि शिंदे साहेब तुम्ही म्हटलं की तुम्ही कार्यकर्ता आणि तुम्ही महाराष्ट्रभर नेता झालाय. आता सध्या मंत्रालयापर्यंत तुमचं नाव केला कामगारांचे प्रतिनिधी म्हणून. एक लक्षात घ्या, हे इमानदारीची ताकद आहे मित्रांनो. आपण जर बेमानी केली असती कुमार करंजी सारखी तर मात्र काय लय मोठं झालं असतं. पण काय असतं तुम्हाला सांगतो, इमानदारीची ताकद जी असते ती खूप मोठी असते. हा कुणाचे भाऊ शिंदे भाऊ तर कुमार करंजी सांगत जा म्हणजे काय निघलं. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, आपण काम करत असताना इमानदारीने ताकदीने काम करतो म्हणून तर जे ना सगळ्या गोष्टीचे ना चांगल्या पद्धतीने. आता परवा आपली मीटिंग झाली, अजित भाऊंनी सांगितलं असेल तुम्हाला सर्व की सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याबरोबर आपली मीटिंग झाली. आणि त्या मीटिंग मध्ये जे ना मी असेल, अजित भाऊ असेल, खालीद भाई असेल, शिंदे साहेब असतील, कांबळे असतील, सगळ्यांना तिथे बोलण्याची संधी भेटली. होतंय का माहित आहे का, बाकीचे जे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपवाले जे आहेत ना, तुम्हाला 100 पाऊल मागे ठेवतात आणि हे पुढे जातात लाली पावडर लावून. आणि जातात तिथे का हात जोडतात का पाया पडतात ते काय करतात माहित नाही. पण आल्यानंतर मात्र त्यांची शर्ट एकदम जे ना कडक असतात आणि सांगतात तुम्ही असं बोललो तसं बोललो. तसं काही नसतं मित्रांनो. तुमच्या समोर तुमच्या समक्ष जे झालं असतं तेच खरं असतं, बरोबर आहे ना? आज जायचे पाय पडायचे आणि बाहेर कॉलर टाईट करून यायचे, हे प्रहारचा धंदा नाही. आम्ही जे समोर आहे तेच मागे असणार आहे तुमच्या. मी वारंवार सांगतो की आपले लक्ष्मी विष्णू कामगारांचे जेवढे काही कामगार आहेत ते सर एका जातीत असते. जर सगळेच हिंदू असते तर तुमचं काम कधीच संपलं असतं. सगळेच बौद्ध असते तर तुमचं काम कधीच संपलं असतं. सगळे मुसलमान असते संपलं असतं. पण तुम्ही सगळ्या जातीमध्ये आहे म्हणून तुमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, बरोबर आहे ना? आणि जातीच्या नावाने मोर्चे करणारे भरपूर आहेत ना. एक 1.5 फुटा पण आहे बघा महाराष्ट्रभर जातीच्या नावाने त्यांना मोर्चे काढत फिरायला. पण सामान्य लोकांचे, सामान्य हिंदूंचे काय प्रश्न आहे, सामान्य मुसलमानचे काय प्रश्न आहे. आणखीन एक माणूस तिरंगा घेऊन निघाला. अरे बाबा, पण तिरंग्याखाली जे लोक अडचणीत आहेत, जात म्हणून कुणी येऊ शकता, पण काम म्हणून मित्रांनो प्रहार शिवाय कुणी समोर यायला तयार नाही. ही ताकद प्रहारची आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्या दिवशी बच्चू कडू साहेब आले होते, तुमच्या समक्ष आले, येऊन बसून सांगितले की तुमचा घराचा प्रश्न संपला नाही तर बच्चू कडू सुद्धा तुमच्या सोबत आंदोलनात असाल म्हणून. ही ताकद आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्या दिवशी सुद्धा बच्चू भाऊ पहिला सांगित होते की पहिल्या लक्ष्मी विष्णू कामगाराचा विषय घ्या. शिंदे साहेब बरोबर आहे का नाही? दुसरा कोणी असता तर पहिल्या माझ्या मतदारसंघाचा घ्या, माझा घ्या म्हणत असतं. पण बच्चू कडू हे एकमेव असे आमदार आहेत, 288 पैकी किती पहिले मला की सोलापूरच्या पहिला लक्ष्मी विष्णू मिल कामगारांचा प्रश्न घ्या. मित्रांनो, हे महत्वाचं लक्षात घ्या. आपण आपल्यासाठी वैयक्तिक साठी काय करतो याच्यापेक्षा आपल्या लोकांसाठी आपल्याला काय करता आला पाहिजे हे महत्वाचं असतं. त्या दिवशी मीटिंग मध्ये आम्ही बसलो, चंद्रकांत दादांनी चहा बिस्किट दिला, बोललं, सगळं व्यवस्थित चर्चा झाली. कलेक्टरला सांगितलं, महानगरपालिकेच्या आयुक्ताला सांगितलं कशा पद्धतीने काय करता येईल त्याच्यासाठी. आता आज परत मी कलेक्टर साहेबांकडे जाणार होतो पण आज सुट्टी आहे.
काल गेलो तो कलेक्टर साहेब बीसी मध्ये होते, आम्हाला सुद्धा काय काय अशी असते की बाबा आजचा एक दिवस गेला तर उद्या बघता बघता बुधवार येतो, बघता बघता कामगार विचारतात, शिंदे साहेब विचारतात, कांबळे विचारतात, काशिमभाई विचारतात, काय झालं काय. आम्हाला सुद्धा उत्तर देण्यासाठी काम करावं लागतं मित्रांनो. लक्षात काल कलेक्टर साहेबाला जाऊन भेटलो, बऱ्याच वेळ थांबलो होतो, पण झालं काय त्यांची बीसी ते इलेक्शनचं काम सुरू झालं ना. तर मी या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारला सांगतो, विनंती करतो, आता इशारा देत नाही, बैठक झाली, विनंती करतो की 8 दिवसामध्ये हा विषय कुठेतरी मार्गी लावा.